जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुम्ही ते वाचू शकतात। नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे NDA खडकवासला पुणे यांच्यातर्फे भरती निघाली आहे। खूप जबरदस्त अपडेट आहे बघा। ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि इथे बघा यावर तुम्हाला दिसून जाईल ॲडव्हर्टाइजमेंट पण निघालेली आहे, नोटीस पण आहे आणि अप्लाय करायची वेबसाईट पण आहे। अप्लाय करणं सुद्धा सुरू झालं आहे, त्यामुळे डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगतोय अप्लाय कसं करायचं, किती जागा असणार आहे, पेमेंट म्हणजे सॅलरी किती आहे तर 19,000 पासून 63,000 रुपयांपर्यंत सॅलरी आहे। जागा पण भरपूर सारी आहे आणि भरपूर वेगवेगळे पोस्ट आहेत, म्हणजे क्लार्कची पोस्ट आहे, कुकची पोस्ट आहे, कार्पेंटरची आहे, फायरमॅनची आहे, मल्टीटास्किंग स्टाफची आहे। त्यामुळे नक्की तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात। डिटेलमध्ये समजून सांगतोय अप्लाय कसं करायचं ते पण सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। ज्यांना पण गव्हर्नमेंट जॉब पाहिजेला आहे, NDA मध्ये लागायचं आहे, नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट आहे, तुम्ही ते वाचू शकतात। PDF मध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। ऑनलाइन ॲप्लिकेशन मागवले जात आहे। ग्रुप C चे हे पद असणार आहे, त्यामुळे सॅलरी पण चांगली आहे, पोस्ट पण चांगली आहे। तर कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या पोस्टसाठी कास्टनुसार तुम्ही ते बघू शकणार आहात किती जागा आहे। जसं की बघा लोअर डिव्हिजन क्लार्क, यासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे 18 ते 27 तुमचं वय पाहिजे आणि ते वयामध्ये सूट पण दिली आहे, ती पण मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, सॅलरी 63,000 रुपयांपर्यंत आहे। टोटल 16 पोस्ट आहे। मग UR म्हणजे जनरलसाठी 6, त्याच्यानंतर SC साठी 2, ST साठी 1, OBC साठी 5 आणि EWS साठी 2 असणार आहे। त्याच्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड 2 साठी 18 ते 27 वय तुमचं पाहिजे। त्यानंतर तुम्ही ते बघू शकता 25,000 रुपयांपासून 81,000 रुपयांपर्यंत पेमेंट जातो, फक्त एकच पोस्ट आहे। ओके, त्यानंतर ड्राफ्टमॅन झालं, यासाठी 2 आहे। सिनेमा प्रोजेक्टनिस्ट यासाठी 1 आहे। कुकसाठी 14 जागा आहेत। ओके, त्यानंतर इथे जसं तुम्ही बघू शकता पोस्टनुसार तुम्हाला कुठल्या पोस्टमध्ये इंटरेस्ट आहे किंवा कुठल्या जास्त पोस्ट आहेत त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। टोटल 198 जागांसाठी ही भरती होत आहे, त्यामुळे नक्की तुम्ही इथे अप्लाय केलं पाहिजे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप्लाय करण्यासाठी इथे कुठलीही फी नाही आहे, नाही तर तुम्ही बघा जेवढ्या पण गव्हर्नमेंट भरती निघताय एक तर 599 किंवा 999 म्हणजे 1000 रुपये फी ठेवण्यात येते आहे, पण इथे कुठेही फीचं मेन्शन केलेलं नाही आहे, त्यामुळे इथे तुम्हाला फी नाही आहे अप्लाय करण्यासाठी। जस्ट तुमची टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे, त्यामुळे चांगली गोष्ट आहे। कुठलाही इंटरव्ह्यू इथे नसणार आहे। ओके, वयामध्ये किती सूट दिली आहे, जसं की तुम्ही SC ST मधून आहात तर 5 वर्षाची सूट आहे, OBC मधून असाल तर 3 वर्षाची सूट आहे। बाकी तुम्ही यामधून जरी येता तर त्यासाठी पण इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, जसं की तुम्ही ते वाचू शकतात। सॅलरी तुम्हाला सांगितली आहे मी किती आहे। ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, 198 जागा आहे आणि सिलेक्शन फक्त टेस्टच्या बेसिसवर होणार आहे। जॉब लोकेशन ऑल ओव्हर इंडिया असणार आहे। एज लिमिट 18 ते 27 प्लस 5 वर्ष जर तुम्ही SC ST मधून असाल आणि OBC मधून असाल तर प्लस 3 वर्ष आणि ॲप्लिकेशन फी कुठलीही नाही आहे। ओके, त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे तर बघा तुमचं 10वी 12वी ITI अँड ग्रॅज्युएट झालेला आहे। रिकॉग्नाइज बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीमधून तुम्ही इथे अप्लाय करू शकता, जसं की PDF मध्ये पण डिटेलमध्ये माहिती दिली आहे, ती पण तुम्ही ते वाचू शकतात। ओके, PDF ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे। आता अप्लाय कसं करायचं तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। जस्ट तुम्हाला या पेजवर यायचं आहे। ऑलरेडी अकाउंट असेल तर लॉग इन म्हणा। ओके, जर अकाउंट नसेल तर क्रिएट अकाउंट यावर क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात आधी तुम्हाला गाईडलाईन्स वाचून घ्यायचे आहे, कारण की यामध्ये डिटेलमध्ये सांगितले की नंबर कसा टाकायचा, ईमेल ॲड्रेस कसा टाकायचा, पासवर्ड कसा सेट करायचा। अनेक जणांना पासवर्डच सेट करता येत नाही, त्यानंतर काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे ही पण तुम्ही टाकून घ्या, म्हणजे नाव कसं टाकायचं, आडनाव कसं टाकायचं त्याप्रमाणे तुम्हाला इथे टाकायचं। जसं की बघा सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे ॲज पर, म्हणजे तुमचं जे सर्टिफिकेट आहे मग 12वीचं असू शकते, 10वीचं असू शकते, त्यानुसार तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव, त्याच्यानंतर लास्ट नेम तुमचं आडनाव, त्यानंतर जन्मतारीख कशी टाकायची आहे ती पण इथे दिलेली आहे। मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, त्यानंतर पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही जेंडर कोणतं आहे म्हणजे मेल आहात, मेलवर क्लिक करायचं आहे, फिमेल आहात जे पण असेल ते क्लिक करून हा कॅप्चा इथे फिल करायचा आहे आणि रजिस्टर आणि लॉग इन म्हणायचं आहे। रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्या वेबसाईटवर बोलवलं जातं, त्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं। तर अशा प्रकारे तुम्ही या NDAच्या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय।
पोस्ट चांगले आहे, सॅलरी चांगली आहे, तुम्ही तुमच्या स्किल्सनुसार अप्लाय करू शकताय. फक्त 10वी झालं तरी पोस्ट आहे, ITI पण आहे, ग्रॅज्युएशन पण आहे. त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी अप्लाय करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.